नमस्कार, आपण पाहतात नमस्ते फलटण यूट्यूब चॅनल आणि मी राजकुमार गोपने। जमिनीच्या वादामधून ट्रॅक्टरच्या चाकाखाली घालून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी चौघांना सातारा जिल्हा सत्र न्यायालयाने शिक्षा ठोठावलेली आहे। या चौघांमधील एकाचा या न्यायालयीन लढाईत असतानाच मृत्यू झाला आहे। याबाबत अधिक माहिती अशी की सातारा जिल्ह्यातील सातारा तालुक्यातील माझगाव येथील फिर्यादी संदीप अशोक जाधव वय 36 वर्ष हे आपल्या वडिलोपार्जित जमिनीमध्ये काम करण्यासाठी नंतर त्या ठिकाणी जे आरोपी आहेत अवधूत कृष्णा पोळ वय 36, कृष्णा महादेव पोळ वय 71, दत्तात्रय कृष्णा पोळ वय 41, तर यामधला जो एक मयत आहे तो मुकुंद कृष्णा पोळ, अशा या चौघांनी या संदीप अशोक जाधव याला ट्रॅक्टर खाली चिरडून मारण्याचा प्रयत्न केला। 2018 साली ही घटना घडली होती। यानंतर बोरगाव पोलिसांमध्ये याबाबतचा गुन्हा दाखल झाला होता। यानंतर सातारा जिल्हा सत्र न्यायालयामध्ये याबाबत न्यायालयीन प्रक्रिया सुरू होती आणि नुकताच या घटनेचा निकाल लागला आहे। यामध्ये जे आरोपी आहेत यांना तब्बल 5 वर्ष सक्त मजुरी त्याचबरोबर प्रत्येकी 2000 रुपयाचा दंड ठोठावण्यात आलेला आहे। दंड न भरल्यास 2 महिन्याचा कारावास या ठिकाणी त्यांना करण्यात आलेला आहे। जिल्हा व सत्र न्यायाधीश S वाघमारे यांच्या पुढे याबाबतची सुनावणी सुरू होती। पाहतो की जमिनीच्या वादातून अनेक ठिकाणी वादावादीचे प्रसंग असतात, भांडणे होतात आणि अशा केसमध्ये न्यायालयाने सक्त मजुरी ठोठवल्यामुळे आता शेतीमधील जे वादाचे प्रमाण आहे यामध्ये या निकालामुळे वादाचे प्रमाण कमी होणार असल्याचेही यामधून दिसून येत आहेत। सातारा सत्र न्यायालयाने या दिलेल्या निकालाचे अनेक लोकांमधून स्वागत करण्यात येत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबण्यापूर्वी आपण जर आमच्या नमस्ते फलटण युट्यूब चॅनल वरती नवीन असाल तर आमचे नमस्ते फलटण युट्यूब चॅनल सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ लवकरात लवकर थेट तुमच्यापर्यंत पोहोचतील। व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा। आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया, पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।